विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे. आज मी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या गाभारामध्ये आहे. आज अक्कलकोट स्वामीच्या इथं पुण्यतिथी आहे स्वामींची आणि आज आपल्याबरोबर महेश इंगळे साहेब आहे, मंदिराचे अध्यक्ष. ते आपल्याला व्यवस्था कशी आहे आणि प्रशासनाने काय काय केलं आणि तुमचं काय सेवा आहे ते सांगते. तो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांची 148वी पुण्यतिथी आहे आणि सालाबादप्रमाणे यंदाही श्री ओटरूक स्वामी समर्थ मंदिरामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये ही पुण्यतिथी साजरी केली जाते. यामध्ये सकाळी राजघराण्याचा लघुरुद्राभिषेक होतो, त्यानंतर परंपरेप्रमाणे देवस्थानचा लघुरुद्राभिषेक होतो, त्यानंतर नित्यनेमाने जे अभिषेक होतात ते अभिषेक बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ प्रसाद देण्यात येतो आणि त्यानंतर 11 वाजता स्वामींना मंदिराचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. 11:30 वाजता अन्नछत्र मंडळाचा महाप्रसाद दाखवण्यात येतो. तसेच 12 वाजता परंपरेप्रमाणे राजघराण्याचा महानैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात येत असून 12 ते 2 या वेळेमध्ये देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृहामध्ये आलेल्या सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची सोय देखील श्री ओटरूक स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच संध्याकाळी 5 वाजता सजवलेल्या पालखीतून मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन समाधी मठामध्ये भजन वगैरे होऊन या ठिकाणी पुन्हा पालखी 9:30 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी विसावेल ओटरूकचे मंदिरामध्ये आणि या ठिकाणी भजन वगैरे होऊन शिराप्रसादाने या पालखी महोत्सवाची सांगता होईल, या उत्सवाची सांगता होईल. तसेच दिनांक 16 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये गोपाळकाल्याने या सर्व उत्सवाची सांगता होणार असून या ठिकाणी जे नित्यनेमाने गुरुवारी पालखी सोहळा होतो किंवा आरती होते ती आरती गोपाळकाला झालेली होणार नाही. आणि नंतर 17 तारखेला देवस्थानच्या महेंद्री गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथील भोजन कक्ष हॉलमध्ये सर्व जे स्वामी भक्त आहेत, जे सेवेकरी आहेत, जे विनेकरी आहेत, जे टाळकरी आहेत, जे पारायणला बसलेले पारायणकर्ते आहेत, यांना सर्व जे पोलीस कर्मचारी आहेत, जे या ठिकाणी बंदोबस्ताला आलेले त्या सर्वांना श्रम परिहार म्हणून या ठिकाणी भोजन प्रसादाची सोय देखील गाणगापूर रोडवर करण्यात आलेली आहे. तरी आणि मुख्य दिवस आहे त्या मुख्य दिवशी स्वामी भक्तांना दर्शनाची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. शामियाना उभारण्यात आलेला आहे. जाण्यासाठी एक मार्ग केलेला आहे, येण्यासाठी एक मार्ग केलेला आहे. तसेच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. तसंच तुम्ही भक्तांसाठी ऊन लागण्यासाठी वरती पडदे लावून घेतलेले, पानपोई आहे, त्याचा प्रथम उपचार डॉक्टर आहे, कसे तुम्ही व्यवस्था केली? आज आपल्याला माहीत आहे की महाराजांचा 148वा पुण्यतिथी उत्सव आहे. या ठिकाणी आलेल्या स्वामी भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता नेहमीच श्री ओटरूक स्वामी महाराज देवस्थान घेत असते. तसेच सर्व आमचे सेवेकरी घेत असतात. याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपल्या मुंबई येथील स्वामी भक्त असलेले आमचे गणेश पाटील तसेच साईनाथ राव यांनी या ठिकाणी जी सजावट फुलांची केलेली आहे ती अतिशय मनमोहक अशी सजावट स्वामींच्या चरणी त्यांनी सेवा अर्पण केलेली आहे. तर अशा सेवा स्वामी भक्तांनी या ठिकाणी करत राहाव्यात आणि ते करतच आहेत आणि स्वामी भक्तांनी अशा सेवेच्या माध्यमातून आपली सेवा स्वामी चरणी सादर करावी. तसेच चांगले तुमची उत्तम सोय चालली आहे. लेडीजसाठी वेगळी लाईन आहे, स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे आणि कोणाला दर्शन एकदम व्यवस्थित भेटते. गेल्या प्रकट दिनपासून या ठिकाणी ही सोय करण्यात आलेली आहे की महिलांसाठी स्वतंत्र अशी दर्शनाची सोय आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनाची सोय. या ठिकाणी येणाऱ्या महिलांना मनोभावे दर्शन घेता यावं यासाठी सगळी सोय करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणचं जे दर्शन आहे ते पददर्शन नसून मुखदर्शनच आहे. म्हणून या ठिकाणची सोय ही जी आहे ती सर्वांना दर्शन व्हावं अशीच सोय आहे. चांगली तुम्ही व्यवस्था केल्याबद्दल लोकांचा मनोभावाने तुम्ही प्रसाद ठेवलेला आहे सगळीकडं, तर कसा भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा? स्वामी भक्तांनी येणाऱ्या स्वामी भक्तांनी या ठिकाणी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप आहे, पाण्याची सोय आहे, तसेच महाप्रसादाची देखील सोय, भोजन प्रसादाची देखील सोय या ठिकाणी देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्या सोयीचा आणि उपक्रमाचा लाभ देखील स्वामी भक्तांनी या प्रसंगी घेऊन या भोजन प्रसाद घेऊन आपण तृप्त होऊन या ठिकाणी जावं असे आम्ही नम्र विनंती करतो. पुण्यतिथीचं तुम्ही लोकांना काय शुभेच्छा देणार? पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी लोकांना एकच सांगू इच्छितो की या जगावर आणि या देशावर जे युद्धाचे सावट आहेत, युद्धामुळं या ठिकाणी येणाऱ्यांचं प्रमाण असेल, CNGवरचे गाड्या असतील, गॅसमध्ये जे स्वामी भक्त रांगेमध्ये लागलेले आहेत
त्यांना लवकरात लवकर या युद्धाच्या सावटामधून स्वामींनी मुक्तता द्यावी आणि स्वामी समर्थ चरणी मी अशी प्रार्थना करतो की हे युद्धाचे सावट, युद्धाचे ढग हे लवकरात लवकर सर्व स्वामी भक्तांवरून असतील किंवा सर्व जनावरून हे नाहीसं करावं असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. महेश साहेबांनी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कट कर.